नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडक्या बहिणी, तुम्ही थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल. हो, लाडक्या बहिणी, जानेवारी महिन्याचा हप्ता हा काही बहिणींना 4,500 रुपये मिळालेले आहेत आणि काही बहिणींना 1,500 रुपये मिळालेले आहेत. तर कोणत्या बहिणी आहेत अशा की त्यांना 4,500 रुपये आलेले आहेत आणि कोणत्या बहिणी अशा आहेत की त्यांना 1,500 रुपये आलेले आहेत, हे आपण सविस्तर माहिती, सत्य अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर लाडक्या बहिणी, जानेवारी हप्त्याचे वितरण हे 23 तारखेलाच संध्याकाळी 6:30 वाजता उशिरा का असेना पण वितरणाला सुरुवात झालेली आहे 23 फेब्रुवारीपासून. आणि लाडक्या बहिणी बघा, आपल्या चॅनलवर याच विषयावर 4 व्हिडिओज येऊन गेलेत, परंतु लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत काही बहिणींना माहीत नाही आहे. परंतु पुन्हा सांगते की लाडक्या बहिणी, जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे सुरू झालेले आहे. लाडक्या बहिणी, कमेंट करा फक्त की तुम्हाला पैसे आले का, किती आले तेही कमेंट करा. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात, म्हणजे काय होतं समजा असं तुम्ही कमेंट थोडक्यात जरी अशी कमेंट केली तरी चालेल. कशी, नाशिक 1,500 रुपये आले, जे काय असेल तुमचं. पुणे 4,500 रुपये आले. तर तुम्हाला जेवढे पैसे आले ते लिहा आणि तुम्ही कुठून, म्हणजे नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर जे काय असेल तिथून तुम्ही तसं शब्द लिहा. म्हणजे मला आणि माझ्या लाडक्या बहिणींना पण कळेल की कुठल्या कुठल्या बहिणींना जानेवारी हप्ता हा येत आहे आणि त्यांनाही, ज्यांना नाही मिळाला आहे त्यांनाही मिळेल. तर लाडक्या बहिणी बघा, आता 1,500 रुपयाचं तर मी तुम्हाला लाईव्ह दाखवतच आहे स्क्रीनवर मेसेज की बघा, डिअर कस्टमर, गव्हर्मेंट पेमेंट ऑफ ₹1,500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट 23/2/2026 स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेमध्ये या ताईला 1,500 रुपये आलेले आहे. आणि बघा, डिअर कस्टमर, युअर अकाउंट रिसिव्ड अ पेमेंट ऑफ ₹4,500 रुपये इन अकाउंट सो अँड सो. इथे अकाउंट नंबर मी तुम्हाला म्हणजे दिसायला नको म्हणून मी इथून ब्लर केलेला आहे. ऑन 23/2/2026 DBT गव्हर्मेंट, कुठे, IPPB. तर IPPB या बँकेत या ताईचे 4,500 रुपये आलेले आहेत. तर आता आधी आपण हे बघूया की 1,500 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळालेले आहे. तर बघा लाडक्या बहिणी, ज्या बहिणींना, ज्या लाडकी बहीण योजनेमधील अशा बहिणी आहेत की त्यांना नियमित हप्ते येत आहेत, आतापर्यंत सर्व हप्ते आलेले आहेत, अशा लाडक्या बहिणी भरपूर आहेत. म्हणजे जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना सर्व हप्ते मिळालेले आहेत आणि नियमित मिळत आहेत. तर लाडक्या बहिणी, अशा लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1,500 रुपये आलेले आहेत. ज्यांना सर्व हप्ते नियमित मिळत आहेत त्यांचा आतापर्यंत एकही हप्ता मिस झालेला नाही, कारण की त्यांचे अकाउंट, त्यांचे आधार कार्ड, त्यांची बँक eKYC आणि त्यांची आत्ता जी वेबसाईटवर eKYC आली ते, म्हणजे असे सगळ्या गोष्टी त्यांच्या अपडेट आणि व्यवस्थित सगळ्या असतील म्हणून त्यांना नियमित हप्ते, रेग्युलर त्यांना हप्ते येत आहेत. त्यांचा एकही हप्ता मिस झालेला नाही. अशा लाडक्या बहिणींना 1,500 रुपये हे जानेवारीचे मिळालेले आहेत. आणि ज्यांना नाही मिळाले, सर्व हप्ते मिळाले असतील समजा तुम्हाला आणि जानेवारीचा हप्ता नाही मिळाला, तर काळजी करू नका. हां, तुम्हाला पण हप्ता येईल जानेवारीचा, कारण की अजून आत्ताच म्हणजे 23 तारखेलाच हे वितरण सुरू झालेलं आहे. अजून हे वितरण चालूच राहील, सुरूच राहील. किती दिवसपर्यंत सुरू राहील हे तर मी माझ्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सविस्तर माहितीचा व्हिडिओ आणीन. परंतु लाडक्या बहिणी, तुम्हाला जर जानेवारीचे 1,500 रुपये नसतील आले तर येतील, काळजी करू नका. अजून आज फक्त दुसराच दिवस आहे वितरणाला, त्यामुळे सगळ्यांना पैसे मिळतील. आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा, 4,500 रुपये हे कोणत्या लाडक्या बहिणींना मिळत आहे आणि मिळालेले आहे आणि मिळणार आहे. तर बघा, इथे काय म्हटलेलं आहे, IPPB इथे म्हणजे इंडियन पेमेंट पोस्ट बँक,
म्हणजे ज्यांचं पोस्ट ऑफिसमध्ये म्हणजे ज्यांचं पोस्टात खातं आहे अशा लाडक्या बहिणींनी जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे 2026 जानेवारी महिन्यामध्ये त्यांची बँक KYC झालेली नव्हती. त्यामुळे सरकारने आपल्या महाराष्ट्र शासनाने त्यांना पैसे तर पाठविलेले होते. हप्ते त्यांचे जे काही हप्ते राहिले होते त्यांना आपल्या महाराष्ट्र शासनाने पैसे राहिलेले म्हणजे पाठविलेले होते, परंतु त्यांच्या बँकेत ते पैसे त्यांना मिळालेले नाही. कारण की बँकेत त्यांना दाखवत नव्हते असे की त्यांच्याकडे ते हप्ते आलेले आहेत असं. का? कारण की त्यांची KYC ही झालेली नव्हती. बँक KYC म्हणजे पोस्ट खाते KYC त्यांची पेंडिंग होती, म्हणून त्यांना ते पैसे मिळालेले नव्हते. तर अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत की त्यांचे इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये खातं आहे म्हणजे पोस्टात त्यांचं खातं आहे, अशा लाडक्या बहिणींनी KYC त्यांची पूर्ण केलेली आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी पोस्टात खातं आहे आणि त्यांनी त्यांची KYC बँक KYC पूर्ण केलेली आहे पोस्ट खात्यातील बहिणींनी, तर अशा लाडक्या बहिणींना 4,500 रुपये आलेले आहेत. आता समजा तुमचं जर पोस्टात खातं असेल आणि तुम्हाला जर पैसे आलेले नसतील, तर तुमची जर KYC राहिलेली असेल तर लवकर तुम्ही तुमच्या पोस्टातील खात्याची म्हणजेच तुमच्या पोस्ट खात्याची KYC पूर्ण करून घ्या. म्हणजे तुम्हाला जर तुमचे हप्ते राहिले असतील तर ते पण तुम्हाला मिळतील आणि जानेवारीचा हप्तासुद्धा तुम्हाला मिळेल. म्हणून लाडक्या बहिणी, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा सांगत असते की तुमची बँक KYC पूर्ण करून घ्या. तुम्हाला आता हे नवीन वर्ष लागलेलं आहे, तर जानेवारीमध्येच तुम्ही हे करायला हवं होतं. जर नसेल केलं तर आता लवकर करून घ्या. तर अशा लाडक्या बहिणींना हे 4,500 रुपये आलेले आहेत, ज्यांचे पोस्टात खाते होते आणि ज्यांची KYC त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि त्यांचे हप्ते राहिल्यामुळे त्यांचे आता एकदम त्यांना 4,500 रुपये आलेले आहे. त्यांचे जे काही हप्ते राहिले असतील, आता समजा नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, त्यांचे म्हणजे सरकारने पाठविले होते त्यांना पैसे, परंतु त्यांच्या KYC पूर्ण नसल्यामुळे त्यांना ते दिसत नव्हते आणि त्यांना ते पैसे मिळालेले नव्हते. अशा लाडक्या बहिणींना आता 4,500 रुपये हे आलेले आहेत. तर लाडक्या बहिणी बघा, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुमची सगळी KYC तुम्ही पूर्ण करून घ्या. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला समजा तुमचं जर पोस्टात खातं असेल आणि तुमची जर KYC राहिलेली असेल आणि तुम्हाला जर हप्ते आलेले नसतील, तर तुम्हाला KYC करणं गरजेचे आहेत. म्हणजे पोस्ट खाते KYC तुम्ही करून घ्या. म्हणजे तुमचे सर्व राहिलेले हप्ते पण तुम्हाला मिळतील आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळेल. आणि ज्या बहिणींना 1,500 रुपये आलेले आहेत अशा बहिणींचा तर काही प्रश्न नाही, त्यांचे सगळेच कंप्लीट असेल म्हणून त्यांना नियमित आणि रेग्युलर हप्ते येत आहेत. आणि ज्यांना नाही आले हप्ते अजून जानेवारीचा त्यांनाही येईल, कारण अजून वितरण हे सुरू होऊन दुसराच दिवस आहे. अजून 2-4 दिवस तरी वितरण सुरूच राहील. आणखीन तुम्हाला वितरण किती दिवस सुरू राहील याची मी डिटेल्स माहिती पुढच्या व्हिडिओत नक्की देणार. लाडक्या बहिणी, आठवणीने कमेंट करा हां, तुम्हाला किती हप्ता आला आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात. तर मग लाडक्या बहिणी, चला आनंदी आहात सगळ्या लाडक्या बहिणी, तुम्ही सगळे आनंदीच राहा आणि काळजी करू नका. मी अपेक्षा करते की माझ्या सगळ्या बहिणी आनंदातच आहेत आणि आनंदात राहतात.